श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, कुंभ राशी भविष्य 2025 हे कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक वर्ष असणार आहे. 2025 हे परिवर्तन आणि यशाचे वर्ष असणार आहे. तथापि तुम्हाला तुमच्या जीवनातील काही पैलूंमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे. पण ही क्षेत्रे कोणती आणि कोणती खबरदारी घेतली पाहिजे या सर्व उत्तरांसाठी आजचा हा व्हिडिओ नक्की बघा. कुंभ राशी भविष्य 2025 पहिला भाग आपण बघणार आहोत, तो म्हणजे आरोग्याचा. कुंभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने संमिश्र किंवा कदाचित नेहमीपेक्षा किंचित कमकुवत असू शकते. वर्षाचा दुसरा सहामाही पहिल्यापेक्षा लक्षणीयरित्या मजबूत असण्याची अपेक्षा तुम्ही करू शकतात. शनी तुमच्या राशीचा स्वामी आणि स्वतःच्या घरात आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च महिन्यापर्यंत स्वतःच्या राशीत पहिल्या घरात राहणार आहे. शनी स्वतःच्या राशीत असल्याने पहिल्या घरातून त्याचे संक्रमण अनुकूल नसले तरीही त्याचे विशेष नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. याचा अर्थ असा होतो की यामुळे कोणत्याही महत्त्वपूर्ण आरोग्य समस्या उद्भवणार नाहीत. तुमच्या राशीचा स्वामी मार्च नंतर दुसऱ्या घरात प्रवेश करेल. या व्यतिरिक्त हे शनीसाठी सकारात्मक संक्रमण आहे असे मानले जात नाही. राहू देखील मे महिन्यापासून पहिल्या भावातच प्रवेश करणार आहे. हे देखील आरोग्यासाठी चांगले नाही. कुंभ राशी भविष्य 2025 सांगते की राहू तुम्हाला पचन किंवा मानसिक समस्या अनुभवू शकतो. म्हणजेच राहू आणि शनी तुमच्या आरोग्याच्या घसरणीकडे निर्देश करत असताना एक तेजस्वी स्थान आहे. मे महिन्याच्या मध्यापासून महिन्याच्या अखेरीपर्यंत गुरु तुमच्या 5व्या घरात असेल. या स्थितीत बृहस्पती खूप अनुकूल स्थितीत असणार आहे. बृहस्पती 5व्या भावात असताना तुमचे भाग्य, कमाई आणि पहिले घर पाहिल, त्यामुळे तुमच्या आरोग्याचे रक्षण होईल. याचा अर्थ यावर्षी आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. यापैकी हात, पोट, मेंदूच्या समस्या तसेच जिभेच्या समस्या स्पष्ट होऊ शकतात. परंतु मेच्या मध्यभागी या समस्या एकतर पूर्णपणे अदृश्य होऊ शकतात किंवा कमी तीव्र होऊ शकतात. अशा प्रकारे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की वर्षाचा दुसरा सहामाही चांगला आहे. असे असले तरी वर्षभर आरोग्याबाबत जागरूक तुम्ही राहणे महत्त्वाचे असणार आहे. आता आपण दुसरा भाग बघणार आहोत, तो म्हणजे शिक्षणाचा. कुंभ राशी भविष्य 2025 मध्ये असे म्हटले आहे की मे महिन्यानंतर सर्व प्रकारचे विद्यार्थी मजबूत कामगिरीचे प्रदर्शन करतील. मग ते उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी असोत किंवा फक्त मूलभूत शिक्षण घेतलेले विद्यार्थी असोत. कला आणि साहित्यात गुंतलेले विद्यार्थी आणखी मोठे परिणाम साध्य करू शकतात. असे म्हणायचे आहे की तुमची प्रकृती खरी राहिल्यास तुम्ही यावर्षी उत्कृष्ट शैक्षणिक परिणाम प्राप्त करू शकाल. तुमची तब्येत सतत खराब होत राहिल्यास तुम्ही सरासरी किंवा सरासरीपेक्षा चांगले परिणाम प्राप्त करण्यास सक्षम असू शकतात. आता आपण बघू व्यवसाय. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कुंभ राशीचे लोक यावर्षी सामान्यतः सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त यशाची अपेक्षा करू शकतात. ज्या व्यक्ती खूप मेहनत करतात, अचूक नोंदी ठेवतात आणि वेळापत्रक पाळतात, त्यांना देखील उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात. दशम भावात शनीच्या राशीमुळे वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च महिन्यापर्यंत व्यवसायात थोडा मंदावण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर या गोष्टींना वेग येईल. नफा मिळवण्यात काही आव्हाने असूनही व्यवसाय चालू राहील. मे महिन्याच्या मध्यापर्यंत गुरुची दृष्टी तुमच्या 10व्या भावात राहणार आहे. त्याचा तुमच्या व्यवसायावर सकारात्मक परिणाम होईल. विशेषतः परदेशी राष्ट्रांसह व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगले परिणाम शक्य आहेत. मे महिन्याच्या मध्यानंतर तुमची कामगिरी सुधारणार आहे आणि तुमच्या योजना अधिक फलदायी होतील. यावर्षी बुध त्याच्या संक्रमणादरम्यान सामान्यतः आपल्या अनुकूल दिसत आहे. याशिवाय तुम्हाला मंगळाचे सरासरी संक्रमण असू शकते, जो 10व्या घराचा स्वामी आहे. असा निष्कर्ष काढतो की व्यवसाय संबंधित बाबींमध्ये तुम्ही यावर्षी सरासरी किंवा सरासरीपेक्षा चांगले निकालाची अपेक्षा करू शकतात. आता आपण बघू करिअरबद्दल. रोजगाराच्या दृष्टिकोनातून 2025 हे कुंभ राशीसाठी सरासरीपेक्षा मध्यम किंवा अगदी किरकोळ चांगले असू शकते. तुम्ही नेहमीप्रमाणे काम करत राहू शकतात
आणि यावर्षी तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकते, कारण षष्ठ स्थानावर बराच काळ कोणताही नकारात्मक प्रभाव पडणार नाही. वर्षाच्या सुरुवातीपासून मे पर्यंत राहू दुसऱ्या भावात असेल, तर मार्च पासून शनी घरामध्ये असेल. या परिस्थितीची सूचित करतात की गोष्टींच्या गुळगुळीतपणाबद्दल काही शंका असू शकतात, परंतु कोणतीही लक्षणीय अडचण नसावी. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांसोबत सकारात्मक कामकाजाचे नाते टिकवून ठेवायचे असेल आणि काम आनंदाने वाटायचे असेल, तर कुंभ राशी भविष्य 2025 असे सुचवते की तुम्हाला यावर्षी थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील आणि तुमच्या संवादाची पद्धत बदलणे आवश्यक आहे. नियोक्ते आणि वरिष्ठांशी बोलताना वापरण्यासाठी योग्य शब्द निवडणे देखील महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे या छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास काम सुरळीत होईल. सर्वसाधारणपणे तुम्हाला नोकरी बदलण्याची इच्छा असल्यास वर्ष देखील फायदेशीर आहे. जबाबदाऱ्या पूर्ण करणे चांगले असले तरी इतरांच्या कौतुकासाठी तुमच्या आरोग्य धोक्यात घालणे ही चांगली कल्पना अजिबात नाही. म्हणजेच तुमच्या कामात स्वतःला झोकून द्या आणि तुमची कर्तव्य करत राहा, पण तुमच्या शारीरिक स्वास्थ्याची देखील काळजी घ्या. म्हणजे आपल्या क्षमतेनुसार जबाबदारी घेणं योग्य असतं. आता आपण बघू आर्थिक. कुंभ राशी भविष्य 2025 नुसार या वर्षासाठी आर्थिक परिणाम मध्यम असू शकतात. कमाईच्या दृष्टिकोनातून असे दिसते की वर्षाचा दुसरा भाग जोरदार परिणाम देत आहे. तुमचा लाभ घराचा स्वामी वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यांपर्यंत चौथ्या भावात असेल. परिणामी तुमची कमाई मध्यम असू शकते. तरी सुद्धा मे महिन्याच्या मध्यानंतर लाभ गृहाचा स्वामी 5व्या घरात जाईल, जिथे तो नफा घराकडे लक्ष देईल आणि तुम्हाला चांगला नफा मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. याचा अर्थ असा होतो की वर्षाचा पहिला सहामाही उत्पन्नाच्या बाबतीत सरासरी असू शकतो, पण वर्षाचा दुसरा भाग उत्कृष्ट असू शकतो. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत हे वर्ष बचतीच्या बाबतीत फारसे मजबूत होऊ शकणार नाही. महिन्याच्या सुरुवातीपासून ते मे महिन्यापर्यंत धनाच्या घरावर राहूचा प्रभाव राहणार आहे. मार्च महिन्यापासून धन घरावर एकाच वेळी शनीचा प्रभाव पडेल. पैशाची बचत करताना यापैकी कोणतीही परिस्थिती अनुकूल मानली जात नाही. आम्ही असा निष्कर्ष काढू शकलो की अशा परिस्थितीत यावर्षी पैसे वाचवणे थोडे आव्हानात्मक असणार आहे, म्हणजे खर्च जास्त होतील. हे असे सूचित करते की हे वर्ष एकूण कमाईच्या बाबतीत मजबूत असेल, तरी बचतीच्या बाबतीत हे नकारात्मक असू शकते. त्यामुळे तुम्हाला यावर्षी फक्त आर्थिक बाबींमध्ये सरासरी यश मिळू शकते. आता आपण बघू प्रेमी जीवनाबद्दल. जेव्हा रोमॅन्टिक संबंधाचा विचार केला जातो तेव्हा हे वर्ष तुम्हाला सरासरी किंवा सरासरीपेक्षा चांगले परिणाम आणू शकते. कुंभ काही परिस्थितीमध्ये खूप सकारात्मक परिणाम देखील शक्य आहेत. 5व्या घरातील स्वामी बुधाचे संक्रमण वर्षातील बहुतांश काळ तुमच्या अनुकूल राहणार आहे. त्याचवेळी शुक्र रोमॅन्टिक संबंधाचा ग्रह त्याच्या संक्रमणादरम्यान वर्षातील बहुतांश भागांसाठी चांगले भाग्य आणण्याचा प्रयत्न करीत आहे. यावर्षी कोणताही प्रतिकूल ग्रह थेट 5व्या भावाला स्पर्श करणार नाही. राहूच्या 5व्या पैलूनुसार ज्यावर काही विद्वानांचा विश्वास आहे, मे नंतर नातेसंबंधात कोणतीही महत्त्वपूर्ण समस्या उद्भवणार नाही, जरी परस्पर अविश्वासामुळे काही चढ उतार येऊ शकतात. बृहस्पतीचे 5व्या भावात संक्रमण असल्यामुळे मे महिन्याच्या मध्यापासून ते महिन्याच्या अखेरीस रोमॅन्टिक संबंधांमध्ये चांगली अनुकूलता वाढू शकते. अशा प्रकारे सर्वसाधारणपणे 2025 हे रोमॅन्टिक संबंधांसाठी चांगले असू शकते. कुंभ राशीफळ 2025 म्हणते, आम्ही प्रणय संबंधासाठी सरासरी किंवा सरासरीपेक्षा चांगले वर्ष विचारात घेत आहोत, कारण अधूनमधून काही समस्या उद्भवण्याची शक्यता दिसते. बृहस्पतीच्या आशीर्वादाने अनुकूल परिस्थिती असलेल्यांना मे महिन्याच्या मध्यांपर्यंत अत्यंत चांगले परिणाम मिळू शकतात. परंतु सर्वसाधारणपणे बोलायचे झाल्यास आम्ही असे म्हणू इच्छितो की यावर्षी प्रेम संबंध सरासरी किंवा सरासरीपेक्षा चांगले असू शकतात. आता आपण बघूयात वैवाहिक जीवनाबद्दल. हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगले परिणाम देणारे आहेत. जे लग्नाच्या वयात आले आहेत आणि जे लग्नासाठी प्रयत्न करत आहेत, वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत पहिल्यापेक्षा चांगले परिणाम देण्याचा प्रयत्न केला जात असला तरी आम्ही पहिल्या सहामाहीचे नकारात्मक किंवा खराब असे वर्णन करणार नाही. तुम्ही प्रयत्न केल्यास प्रतिबद्धता किंवा विवाह संबंधित घडामोडी देखील पहिल्या सहामाहीत पुढे जातील. परंतु मे महिन्याच्या मध्यापासून गोष्टी खरोखर महत्त्वपूर्ण आणि अनुकूल होतील. त्यामुळे लग्नाशी संबंधित गोष्टी या वर्षात चांगल्या चालतील. वर्षाचा दुसरा सहामाही पहिल्यापेक्षा चांगला आहे. हे वर्ष वैवाहिक जीवनासाठी थोडे कमकुवत आहे असेही आपण मानू शकतो. वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च महिन्यापर्यंत 7व्या भावात शनीच्या प्रभावामुळे विवाहाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अशी शक्यता आहे की एप्रिल आणि मे मध्ये
सामान्यतः चांगली परिस्थिती असेल, परंतु त्यानंतर सप्तम भावात राहू केतूच्या प्रभावामुळे काही विसंगती दिसू शकतात. अशा परिस्थितीत एकमेकांच्या भावनिक आणि शारीरिक गरजा पाहणे आवश्यक आहे. 2025 साठी कुंभ राशी भविष्य सांगते की यावर्षी लग्नाशी संबंधित चिंता सामान्यतः अनुकूल असताना तुम्हाला तुमच्या जोडीदार सुसंगत ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करावे लागतील. आता आपण बघूया कौटुंबिक आणि घरगुती जीवन. कुंभ राशीच्या यावर्षी कौटुंबिक समस्यांच्या बाबतीत तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्यापर्यंत राहू केतूच्या दुसऱ्या घरावर प्रभाव असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. कुटुंबातील सदस्य एकमेकांवर अविश्वास व्यक्त करू शकतात आणि एकमेकांवर टीकाही करू शकतात. या सर्व कारणांमुळे कौटुंबिक संबंध कमकुवत होऊ शकतात. मे महिन्यानंतर दुसऱ्या घरात राहू केतूचा प्रभाव थांबणार असला तरी तोपर्यंत विशेषतः मार्च पासून घरामध्ये शनीचे संक्रमण झालेले असेल. अशा प्रकारे कुंभ राशी भविष्य 2025 म्हणते की उर्वरित काळात शनी काही समस्यांचे कारण असू शकतो. याचा अर्थ असा होतो की वर्षभरात कौटुंबिक संबंधाची काळजीपूर्वक देखभाल करणे आवश्यक आहे. यावर्षी कौटुंबिक संबंधित समस्यांमध्ये तुमची कामगिरी मिश्रित किंवा विसंगतपणे खराब असू शकते. वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत गुरुचे संक्रमण चौथ्या भावात असेल. चतुर्थ भावात गुरुचे संक्रमण अनुकूल नसले तरी तुमचे कौटुंबिक जीवन सुसंवादी राहील यावर आमचा विश्वास आहे. तथापि मार्चपासून शनीची तिसरी राशी चौथ्या भावात सुरू होईल, जी नंतर होईल हे उर्वरित वर्ष आणि त्यानंतरही चालू राहील. मे महिन्याच्या मध्यानंतर गुरु देखील चतुर्थ भावातून आपला प्रभाव काढून टाकेल. अशा वेळी शनीचा प्रभाव अधिक प्रभावी होईल. परिणामी त्या काळात कौटुंबिक संबंधित समस्या अधिक प्रचलित होऊ शकतात. असे सूचित करते की वर्ष घरगुती समस्यांसाठी प्रतिकूल असले तरी कौटुंबिक प्रकरणासाठी ते खराब आहे. तथापि दोन्ही परिस्थितीमध्ये सावधगिरी बाळगणे तुम्हाला आवश्यक आहे. आता आपण बघूया जमीन, मालमत्ता आणि वाहनाबद्दल. कुंभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष जमीन आणि इमारतीच्या बाबतीत फारसे लाभदायक नाही. अशा परिस्थितीत जमीन आणि इमारतीशी संबंधित कामे काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. तुम्ही पहिल्यांदाच जमिनीचा तुकडा किंवा प्लॉट खरेदी करत असाल तर तुम्ही त्यावर विस्तृत संशोधन करणे महत्त्वाचे असणार आहे. कोणत्याही वादात किंवा संशयास्पद व्यवहारात अडकणे योग्य राहणार नाही. तथापि जर तुमच्या मालकीची जमीन असेल आणि त्यावर घर बांधायचे असेल तर प्रकल्पाला पुढे जाण्यापूर्वी तुमचा वेळ द्या आणि ठोस योजना करा. शिवाय वर्षाची सुरुवात आणि मार्च दरम्यान यासह पुढे जाणे श्रेयस्कर असणार आहे, कारण नंतर कामात थोडा विलंब होऊ शकतो किंवा प्रकरण काही काळासाठी पुढे ढकलले जाऊ शकते. कार संबंधित बाबींमध्ये शुक्राचे संक्रमण वर्षातील बहुतांश काळ तुमच्यासाठी अनुकूल असल्याचे दिसते. अशा प्रकारे तुम्हाला एखादे सामान्य वाहन मिळाले किंवा तुम्ही शक्य तितकी मेहनत केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात, परंतु तुमच्या बजेटपेक्षा जास्त करून कार खरेदी करण्याची ही योग्य वेळ नाही. 2025 मध्ये कुंभ राशीच्या लोकांसाठी काही उपाय आहेत. 33 दिवस रोज अनवाणी घरापासून मंदिरात जावे. गळ्यात चांदीचा स्वामींचा लॉकेट किंवा ओम घालावे आणि स्वामींचा मंत्रजप करावा. आता काही प्रश्न आहेत जे वारंवार विचारले जातात, ते म्हणजे कुंभ राशीसाठी शुभ काळ कधी सुरू होईल. कुंभ राशीसाठी 2025 हे वर्ष खूप अर्थाने महत्त्वपूर्ण असणार आहे. यावर्षी गुरु आणि शनीचे संक्रमण तुम्हाला तुमच्या जीवनातील उद्दिष्टांच्या जवळ जाण्यास मदत करू शकते. दुसरा प्रश्न, कुंभ राशीच्या लोकांचे दुःख कधी संपेल. कुंभ राशीसाठी शनी सदेशी 24 जानेवारी 2022 रोजी सुरू झाली, म्हणजे 7.5, आणि 3 जून 2027 रोजी ती संपेल. शनी 7.5 23 फेब्रुवारी 2028 रोजी तुम्हाला आराम देईल, तेव्हा शनी थेट जातील. तर तोपर्यंत 7.5 आहेच. कुंभ राशीच्या लोकांचे भाग्य कधी उजळेल. मे महिन्यापर्यंत बृहस्पती संक्रमणानंतर कुंभ राशींना खरोखर चांगले भाग्य लागण्याची किंवा लाभण्याची शक्यता आहे. तर हे होते 2025चे कुंभ राशीचे राशी भविष्य. काही प्रश्न असतील आम्हाला नक्की विचारा, आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.